हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय डेली व्लॉग्स। आज मी बनवला आहे सगळ्यांचा आवडता गाजरचा हलवा। सर्वात पहिले गाजर चांगले असे किसून घेतलेत, धुतले नाही आहेत पहिले मी त्यांना पहिले किसून घेतलेले आहेत। किसून चांगले झाल्यावर मग स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत गाजरांना मी। सात्विकची ॲक्च्युली फरमाईश होती, सात्विक म्हणजे माझा मोठा मुलगा। गाजरचा हलवा म्हणजे त्याचा जीव की प्राण। तर म्हटलं चला वेळ आहे तर बनवून घेऊयात। तसं पण खूप दिवस झालेत काही स्पेशल असं बनवलं नाही आहे आणि गोड स्पेशली काही बनवलं नव्हतं। सो म्हटलं आज गाजर हलवाच बनवूयात। थंडीमध्ये गाजर पण खूप सारे बघायला भेटतात मार्केटमध्ये। तर गाजर चांगले किसून घेतलेले आहेत मी। त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तूप वापरलं आहे। मला तूप खूप आवडतं तर मी तूप टाकायला थोडंसं कंजूसी नाही करत। तूप चांगलं वितळलेलं आहे। वितळून झाल्यावरती त्यामध्ये मी आपला गाजराचा किस टाकलेला आहे। गाजरचा किस टाकल्यावर मस्त असं परतून घ्यायचं आहे। गाजरचा किस परतताना त्याचा जो स्मेल आला ना, वाह! सात्विक बघूनच धावत आला की मम्मी काहीतरी आज स्पेशल बनवते। आणि जसं त्याने बघितलं की मम्मी गाजर हलवा बनवते, बापरे, तो म्हणत होता मम्मी मला आत्ताच हवं आहे। मी म्हटलं अजून थोडा टाईम आहे। तर तो माझ्या बाजूलाच खुर्ची टाकून उभा राहिला होता। मी आपलं एक साईडला व्हिडिओ बनवले, एक साईडला आपली रेसिपी चालू होती। सात्विकला कसं बसं सांगून मी साईडला केलं। त्यामध्ये थोडं दूध ओतलेलं आहे। मला काही लोक म्हणतात तू जे काही वस्तू वापरते त्याचं प्रमाण आम्हाला सांगत नाहीस। तर मी ॲक्च्युली इतकी परफेक्ट नाही आहे। मी जे बघून शिकले होते ते मी थोडंफार बनवायला ट्राय करते आणि नक्कीच ते चांगलं होतं। बट लोकांना आवडेल नाही आवडत माझी। मी सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी बनवायचा प्रयत्न करते आणि त्या पद्धतीनेच मी ही रेसिपी शेअर केलेली आहे। यात थोडी मिल्क पावडर आणि साखर ॲड केलेली आहे। तर चांगलं परतून झाल्यावर मी त्याला झाकण लावून ठेवलेलं आहे। 2 ते 3 मिनटं आणखी फास्ट गॅसवरती वाफ दिल्यावरती त्यावरती मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता। मी मनुका नाही टाकत कारण सात्विकला मनुका आवडत नाही। एक 10 मिनिटाने झाकण काढून आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यातलं दूध आटलेलं आहे तर तरी पण थोडं मला आणखी कमी पाहिजे होतं। त्यासाठी मी पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून देणार आहे। त्याच्यावरती वेलचीची पूड टाकलेली आहे आणि थोडंसं ती एकजीव करून घेतलेलं आहे पूर्ण मिश्रण चांगलं एकजीव झाल्यावरती त्याच्या 10 मिनटं वाफ देणार आहे। 10 मिनटं इनफ आहे पूर्ण हलवा सुकून जायला। हलवा मला छान सुक्का आवडतो। तर बघू शकता तुम्ही हलवा चांगला असा सुकलेला आहे। असा टेक्स्चर आल्यावरती समजून जा आपला हलवा तयार आहे। सो नाव इट्स रेडी टू सर्व। गरम गरम हलवा वाढते, त्यावरती बदामाचे काप टाकून गार्निशिंग करते। सात्विकला बदाम खूप आवडतात म्हणून मी बदामच फक्त टाकलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडते ड्रायफ्रूट्स टाकून गार्निशिंग करू शकता। मला माझी रेसिपी कशी वाटली ही नक्कीच सांगा। तुम्ही गाजरचा हलवा कसा बनवता तुमची पद्धती मला सांगा, मला खूप आवडेल। थँक्यू सो मच।